आपण ध्येय मंत्राने सुरुवात करूया. पठामि संस्कृतं नित्यं, वदामि संस्कृतं सदा, ध्यायामि संस्कृतं सम्यक्, वन्दे संस्कृतमातरम्. संस्कृतस्य प्रसाराय नैजं सर्वं ददाम्यहम्। संस्कृतस्य सदा भक्तो वन्दे संस्कृतमातरम्। संस्कृतस्य कृते जीवन्, संस्कृतस्य कृते यजन्, आत्मानमाहुतं मन्ये वन्दे संस्कृतमातरम्। वन्दे संस्कृतमातरम्. मी एकदा प्रयत्न करते हा, स्क्रीन शेअर ते फोटो काढलाय मी, तर स्क्रीन शेअर करण्याचा. आलं तर ठीकच आहे, नाहीतर मग मी अरे वा आलं. सगळ्यांना दिसतेय का? हरिओम. हरिओम. हो दिसतंय दिसतंय. अरे वा, फोटो काढला होता मी, म्हटलं प्रयत्न करते. हा चालेल. आजची कथा खरंच खूप सुंदर आहे. 16वी कथा आहे पंचतंत्र कथेतील कपोतस्य अतिथी सत्कारः. कपोत म्हणजे कबूतर. तर कबुतराचा अतिथी सत्कार म्हणजे कबुतराने जो अतिथी सत्कार केला त्या बाबतीत या कथेमध्ये सांगितलंय. तर आधी आपण उच्चारण बघूया. कश्चन व्याधः आसीत्, सः अतीव दुष्टः निष्करुणः च. एकदा सः वनं गतवान्, तत्र जालं प्रसारितवान्. एका कपोता जाले पतिता, तां कपोतां पैञ्जरे स्थापयित्वा व्याधः अग्रे गतवान्. तदा अकस्मात् महती वृष्टिः आरब्धा. महता वेगेन वायुः वाति स्म अपि. भीतः व्याधः आश्रयम् अन्विष्यन् कस्यचित् महावृक्षस्य अधः आगतवान्. सः उक्तवान्, भोः, अत्र यः वासं करोति तम् अहं शरणं गतः अस्मि, सः मां रक्षतु इति. तस्मिन् वृक्षे कश्चन कपोतः वासं करोति स्म. सः एव व्याधेन गृहीतायाः कपोतायाः पतिः आसीत्. कपोतः व्याधस्य पैञ्जरे स्थितां पत्नीं दृष्टवान्. तदा सा कपोता पतिम् उक्तवती, भोः कान्त, इदानीम् एषः व्याधः शीतार्तः क्षुधार्तः च सन् अस्माकं गृहम् आगतवान् अस्ति. एतस्य सत्कारः भवता करणीयः. व्याधः मां बद्धवान् व्याधः मां बद्धवान् इति भवान् मा चिन्तयतु. एतस्य सत्कारं करोतु इति. पत्न्याः वचनं कपोतः अङ्गीकृतवान्. सः अङ्गारकम् आनीय शुष्कैः पर्णैः अग्निं ज्वालितवान्. व्याधम् उक्तवान्, भोः व्याध, एतेन अग्निना भवान् स्वस्य शीतबाधां
दूरीकरोतु इति. इतकं उच्चारण कळलंय का? हो मॅडम. बर. अनन्तरं कपोतः चिन्तितवान्, एषः व्याधः परि एषः व्याधः मम अतिथिः अस्ति, एषः इदानीं बुभुक्षितः अस्ति, एतस्मै दातुं कोऽपि आहारः अत्र नास्ति, किं करोमि इति. एवं चिन्तयित्वा सः व्याधम् उक्तवान्, भोः अतिथि महाशय, भवान् एकं क्षणं तिष्ठतु, इदानीं भवते आहारं सिद्धं कृत्वा ददामि इति. अनन्तरं कपोतः स्वयम् अग्निं प्रविष्टवान्. मम मांसं व्याधः खादतु इति तस्य आशयः आसीत्. कपोतस्य त्यागं दृष्टवतः व्याधस्य लज्जा जाता. सः करुणया कपोतां पैञ्जरतः बन्धविमुक्तां कृतवान्. तदा पतिविरह पीडिता कपोता अग्निं कपोता अपि अग्निं प्रविष्टवती. एतद् दृष्टवतः परिवर्तनं जातम्. एतादृशाः पक्षिणः अपि धर्माचरणं कुर्वन्ति. अहं तु अन्येषां प्राणानाम् अपहरणं कुर्वन् अधर्मेण जीवामि. एतत् अनुचितम् इति चिन्तयित्वा सः व्याधः अपि अग्निं प्रविश्य प्राणार्पणं कृतवान्. अनन्तरं ते त्रयः अपि स्वर्गं गतवन्तः. उच्चारण झाले असं. कुणाला काही समस्या आहे का उच्चारणामध्ये? नाही. आता आपण अर्थ बघूया. खूप सुंदर कथा आहे आणि खूप खरंच शिकण्यासारखी आहे. बऱ्याचदा आपण आपल्या घरी आता आधीच्या काळात तर अतिथी आपण आताही म्हणतो अतिथी देवो भव. आधीच्या काळात खूप सत्कार वगैरे करायचे, पण आता हल्ली सगळे बिझी झाले आहेत, त्याच्यामुळे अतिथी आले तर त्यांच्या डोक्यावर आधी आठी येते लोकांच्या, की बापरे आता भलत्याच वेळेस का, है ना. आणि लवकर कधी जातील, घरची मुलंही तशीच वाट बघतात आणि लोक सुद्धा. पण ही कथा ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही, इतकी सुंदर कथा आहे, खूप शिकण्यासारखी आहे. कपोतस्य अतिथी सत्कारः म्हणजे कबुतराने केलेला तो अतिथी सत्कार. कश्चन व्याधः आसीत् म्हणजे कोणीतरी एक शिकारी होता. व्याधः म्हणजे शिकारी. सह अतीव दुष्टः निष्करुणः च. तो अतिशय दुष्ट, च म्हणजे आणि, तो अतिशय दुष्ट आणि निष्करुण होता, म्हणजे त्याला कोणावरच दया यायची नाही, निर्दयी होता. एकदा सह वनं गतवान्. एकदा सह व्याधः वनं गतवान्. एकदा काय झालं, तो व्याध म्हणजे तो शिकारी वनात गेला. एक बार क्या हुआ कि वो जो शिकारी है वो वन में गया. तत्र जालम प्रसारितवान. तिथे जाळं प्रसारित केलं म्हणजे पसरवलं. वहां पर उसने जाल को फैला दिया. एका कपोता जाले पतिता. एक कबुतरीन, कपोता म्हणजे कबुतरीन, फिमेल पिजन. तर एक जी कबुतरीन होती ती जाळ्यामध्ये पडली.
एक जो फीमेल पिजन है वो जाल में गिर गई. ताम कपोताम पैंजरे स्थापयित्वा, त्या कबुतरीला पैंजरे स्थापयित्वा म्हणजे पिंजऱ्यामध्ये ठेवून, स्थापयित्वा म्हणजे ठेवून, व्याधः अग्रे गतवान, तो शिकारी समोर गेला. काय केलं त्या शिकाऱ्याने? त्या कबुतरीला पिंजऱ्यामध्ये ठेवलं आणि तो समोर गेला. पिंजरा घेऊनच गेला. तदा अकस्मात महती वृष्टी आरब्धा, तेव्हा अचानक महती वृष्टी म्हणजे फारच वर्षा आरब्ध झाली म्हणजे आरंभ झाली. तब क्या हुआ? अचानक बहुत सारी बारिश प्रारंभ हो गई, स्टार्ट हो गई. महता वेगेन वायू वाती स्म अपि, आणि खूप वेगाने वायू वाहायला सुद्धा लागला. वाती म्हणजे वाहायला, वाहत होता. वाती स्म म्हणजे वाहत होता. अपि म्हणजे सुद्धा. तर वायू सुद्धा फार वेगाने वाहत होता. हवा भी बहुत तेज बह रही थी. भीतः व्याधः, घाबरलेला तो शिकारी. आश्रयम अन्विष्यन, आश्रयाचा शोध घेत घेत, कस्यचित महावृक्षस्य अधः आगतवान, कोणत्या तरी मोठ्या झाडाच्या अधः म्हणजे खाली, आगतवान आला. भीतः व्याधः, डरा हुआ वो शिकारी. आश्रयम अन्विष्यन, आश्रय की खोज करते करते, कस्यचित महावृक्षस्य, किसी एक महावृक्ष के नीचे, अधः माने नीचे, आ गया, आगतवान. सह उक्तवान, तो बोलला, भोः अत्र यः वासं करोति तम अहम शरणं गतः अस्मि. त्या व्याधाने म्हटलं, सहव्याधः उक्तवान, तो शिकारी बोलला की भोः, भोः हे इथे संबोधन आहे. अरे, अत्र यः वासं करोति, अहो इथे जो कोणी वास करत असेल, यह म्हणजे जो, अत्र म्हणजे इथे, इथे जो कोणी वास करतो, तम अहम शरणं गतः अस्मि, तम म्हणजे त्याला, अहम म्हणजे मी त्याला, शरणं गतः अस्मि म्हणजे मी त्याला शरण गेलेलो आहे. तर इथे जो कोणी वास करत असेल त्याला मी शरण गेलेलो आहे. सह मा यहाँ पर जो भी कोई रहता है उसको मैं शरण गया हूँ. सह माम रक्षतु इति, वो मेरी रक्षा करे, तोच माझी रक्षा करू, असे. तस्मिन् वृक्षे कश्चन कपोतः वासं करोति स्म. तस्मिन् वृक्षे त्या झाडावर, कश्चन कपोतः कोणी एक कबूतर, वासं करोति स्म, वास म्हणजे निवास करत होता. कोणी एक कबूतर त्याच झाडावर राहत होता. सह एव व्याधेन गृहीतायाः कपोतायाः पतीही आसीत्. सह एव तोच, वही, व्याधेन गृहीतायाः म्हणजे त्या शिकाऱ्याने पकडलेल्या, कपोतायाः त्या कबुतरींचा, पती आसीत म्हणजे होता. काय झालं की हा ज्या झाडाखाली आला आश्रय घ्यायला, शरण घ्यायला, आणि म्हणायला लागला की मी तुमच्या शरण आलेलो आहे, माझं रक्षण करा. तेव्हा ज्या झाडाखाली हा आलेला होता, त्या झाडावरती एक कबूतर राहत होता. आणि तो कबूतरच, सह एव कपोतः, तोच कबूतर काय, व्याधेन गृहीतायाः कपोतायाः म्हणजे शिकाऱ्याने पकडलेल्या त्या कबुतरींचा पती होता. वही जो कबूतर है वही व्याध ने, शिकारी ने पकड़े हुए उस फीमेल पिजन का पति था. कपोतः व्याधस्य पैंजरे स्थितां पत्नीं दृष्टवान, कबुतराने शिकाऱ्याच्या पिंजऱ्यामध्ये असलेल्या पत्नीला पाहिले. कबूतर ने क्या किया? व्याध, उस शिकारी के पिंजरे में जो है उस पत्नी को, अपनी पत्नी को देखा, पिंजरे में स्थित अपनी पत्नी को देखा. तदा सा कपोता पतिम उक्तवती, तेव्हा ती कबुतरीन पतीला म्हणाली,
तब वो जो फीमेल पिजन है, जो कबूतर की पत्नी है, कपोता, उसने अपने पति को बोला, भो हो कांत. कांत संबोधन आहे पतीसाठी. तर हं, भो हो कांत, अरे पतिदेव, आपण जसं अहो वगैरे म्हणतो तसं हे कांत संबोधन आहे. भोः कांत, इदानीम् एषः व्याधः शीतार्थः क्षुधार्थः च सन् अस्माकं गृहम् आगतवान् अस्ति. ती कबुतरीण पतीला म्हणाली की अरे पतिदेव, अहो कांत, अहो प्राणप्रिय, इदानीं म्हणजे आता, एषः व्याधः हा जो शिकारी आहे, शीतार्थः, शीत म्हणजे थंडीमुळे, आर्त म्हणजे पीडित झालाय, थंडीमुळे पीडित आहे. क्षुधार्थः नंतर च आलेला आहे बघा, तो च आपण आता इथे मध्ये घेऊ. थंडीने पीडित झालाय आणि क्षुधार्थः, क्षुधा म्हणजे भूक, भुकेने पीडित झालेला आहे. अहो कांत, हो प्राणप्रिय, आता हा जो शिकारी आहे हा थंडीने पीडित आणि भुकेने पीडित सन होऊन अस्माकं गृहं आगतवान अस्ति, आपल्या घरी आलेला आहे. एतस्य हाँ, इदानीम एषा व्याधा, अभी ये जो शिकारी है, ये ठंडी से पीड़ित और भूख से पीड़ित होकर हमारे घर पर आया है. एतस्य सत्कारः भवता करणीयः, याचा सत्कार तू करायला पाहिजे. म्हणजे पतिदेवाला ती म्हणते की याचा सत्कार तुम्ही करावा. ठीक है, तर इसका सत्कार आपको करना ही चाहिए. व्याधः माम बद्धवान इति भवान मा चिंतयतु, शिकारीने मला बांधलं वा, मला पकडलं, असा तुम्ही विचार करू नका. इति भवान मा चिंतयतु, मा म्हणजे नको, चिंतयतु चिंतन करा, मा चिंतयतु चिंतन करू नका. तर व्याधः माम बद्धवान, या शिकाऱ्याने मला बांधलंय असा तुम्ही विचार करू नका. इस शिकारी ने मुझे बांधा है, मुझे पकड़ा है, ऐसा आप मत सोचिए. एतस्य सत्कारम करोतु इति, याचा तुम्ही सत्कार करा, अतिथी सत्कार करा. इसका आप अतिथी सत्कार कीजिए, ऐसा पत्नी ने पती को कहा. असं ती कबुतरी त्या कबुतराला म्हणाली. पत्न्याः वचनं कपोतः अंगीकृतवान, पत्नीचं ते वचन त्या कबुतराने अंगीकार केला, अंगीकृत केलं म्हणजे मान्य केलं. ठीक आहे बा, शेवटी अतिथी आहे, अतिथी देवो भव, म्हणून त्याचा सत्कार करायलाच पाहिजे, आपल्या घरी आलाय. तर पत्न्याः वचनम, पतीचं ते वचन कबूतराने अंगीकृत केलं. पत्नी का वो वचन कबूतर ने मान्य किया, मान लिया. सह अंगारकम आनीय, त्याने काय केलं, कोळसे आणून, शुष्कैहि पर्णैहि, वाळलेल्या पानांच्या द्वारे, अग्निम ज्वालितवान, अग्नि जाळला. सह कपोत, उस कबूतर ने क्या किया, अंगारकम म्हणजे कोयले, आनीय माने लाकर, कोयलों को लाकर, शुष्कैहि पर्णैहि, सूखे कुछ पत्तों के द्वारा, अग्नि ज्वालितवान, अग्नि को जलाया, अग्नि प्रज्वलित किया. व्याधम उक्तवान, आणि व्याधाला म्हटलं, काय म्हटलं, भो हो व्याध, अरे शिकारी, एतेन अग्निना भवान स्वस्य शीतबाधाम दूरीकरोतु इति, या अग्नीने तुम्ही तुमची शीतबाधा म्हणजे जे थंडीमुळे तुम्हाला त्रास होतोय तो तुम्ही दूर करा, है ना. इस अग्नि से, क्षम्यता, एतेन अग्निना, इस अग्नि के द्वारा, भवान आप क्या कीजिए, स्वस्य शीत बाधाम दूरी करोतु इति, आप खुद की शीत बाधा जो है, ठंडी से हो रही जो बाधा है, उसको आप दूर कीजिए. ऐसे. इतकी कथा कळली आहे का? हो, ठीक, मी समोर जाईल. कुणाला काही समस्या इथपर्यंत?
नाही. अनंतरम कपोतः चिंतितवान. मग त्या कबुतराने विचार केला, एषः व्याधः मम अतिथीही अस्ति. हा जो शिकारी आहे, माझा अतिथी आहे, माझा पाहुणा आहे. अनंतरम कपोतः चिंतितवान. बाद में कबूतर ने सोचा कि ये जो शिकारी है ये मेरा अतिथि है, मेरे घर पे आया हुआ मेहमान है, मेरा मेहमान है. एषः इदानीं बुभुक्षितः अस्ति. हा आता भुकेला आहे, त्याला भूक लागलेली आहे. एषः व्याधः इदानीं बुभुक्षितः अस्ति. हा जो शिकारी आहे आता भुकेला आहे, याला भूक लागलेली आहे. ये जो शिकारी है इसको अभी बहुत भूक लगी है. एतस्मै दातुं कोऽपि आहारः अत्र नास्ति. ह्याला देण्यासाठी कोऽपि, कः अपि, कुठलाही आहारः अत्र नास्ति. कुठलाही आहार इथे नाही आहे, भोजन नाही आहे. किम करोमि, काय करू, इति, असे. एतस्मै दातुं, इसको देने के लिए कोऽपि आहारः अत्र नास्ति. कोई भी आहार यहाँ पर नहीं है. किम करोमि, क्या करूं, ऐसे. एवं चिंतयित्वा सह व्याधम उक्तवान. इस प्रकार सोच के सह कपोतः व्याधम उक्तवान. उस कबूतर ने व्याध को बोला. असा विचार करून कपोतः म्हणजे तो जो कबूतर आहे, व्याधाला म्हणाला. काय म्हणाला, भोः अतिथी महाशय, अरे अतिथी महाशय, भवान एकम क्षणम तिष्ठतु. तुम्ही एक क्षण थांबा. भो अतिथि महाशय, आप एक क्षण रुकिए. इदानीं भवते आहारम सिद्धं कृत्वा ददामि इति. आता तुमच्यासाठी मी आहार सिद्ध करून देतो, असे. आता बघा, आहार आहे नाही, पाऊस येतोय, आणि अतिथी घरी आहे, अतिथी भुकेला आहे, आणि त्याला आता त्याची शीतबाधा दूर केल्यानंतर आहार द्यायचा आहे. आहार आहे नाही, काय करावं. तर तो म्हणला की इदानीं भवते आहारं सिद्धं कृत्वा ददामि. आत्ता मी तुमच्यासाठी आहार सिद्ध करून देतो. अभी मैं आपके लिए आहार तयार करके देता हूँ, ऐसे. अनंतरम कपोतः स्वयं अग्निम प्रविष्टवान. त्यानंतर तो कबूतर काय केलं, त्या कबुतराने स्वतःला अग्निम प्रविष्टवान, स्वतः तो अग्नीमध्ये प्रवेश केला. कबुतराने स्वतः अग्नीमध्ये प्रवेश केला. बघा, म्हणजे अतिथी सत्कार करायसाठी त्याने स्वतःलाच भोजन बनवलं अतिथीसाठी. एवढा त्याग विचार करण्याजोगी गोष्ट आहे कि उसके बाद क्या हुआ कि कबूतर ने खुद को ही अग्नि में प्रवेश किया. ठीक है. मम मांसम व्याधः खादतु इति तस्य आशयः आसीत्. माझं मांस व्याधाने खावं असा त्याचा आशय होता, उद्देश होता, त्याचा हेतू होता की माझं मांस व्याधाने खावं बा, कारण मांस खायला त्याची भूक मिटेल है ना. मी आता आहार कुठून आणणार, पण मी स्वतः मात्र याचा आहार होऊ शकतो आणि माझं मांस या शिकाऱ्याने खावं असा त्याचा आशय होता. मम मांसम व्याधः खादतु, मेरा मांस इस शिकारी ने खाना चाहिए, ऐसा आशय. यहाँ पर आशय माने ऐसे, ऐसा वो कहना चाहता था. तो कपोतस्य त्यागम दृष्टवतः व्याधस्य लज्जा जाता. कबुतराचा हा त्याग बघत असणाऱ्या त्या व्याधाला लज्जा झाली, त्याला लाज वाटायला लागली. कबूतर का इस प्रकार का त्याग देखकर उस व्याघ की लज्जा हुई, व्याघ को लज्जा महसूस हुई. सह करुणया कपोताम पंजरतः बंध विमुक्तां कृतवान. आता बघा, तो निष्करुण होता. सुरुवातीलाच सांगितलं होतं की तो निर्दयी होता एकदम. पण हे बघितल्यानंतर जेव्हा कबुतराने स्वतःला त्याच्यासाठी अग्नीमध्ये प्रवेश करून घेतलं, त्याचा आहार होण्यासाठी, जेव्हा त्याने हे बघितलं, तर व्याधाला स्वतःचीच लाज वाटायला लागली आणि त्याच्यामध्ये करुणेचा पाझर फुटला. आणि म्हणून समोरच आहे बघा,
सह करुणया कपोताम पैंजरतः बंध विमुक्ताम कृतवान. त्या व्याधाने काय केलं, करुणेने, दयेने, म्हणजे दयेचा भाव त्याच्यात जागृत झाल्यामुळे करुणेने कपोताम, त्या कबुतरींला, पैंजरतः म्हणजे त्या पिंजऱ्यातून, बंध विमुक्तां कृतवान, बंध विमुक्त म्हणजे तिला पिंजऱ्यामधून, पिंजऱ्याच्या बंधनातून मुक्त केले. उस व्याध के मन में एक एहसास जाग गया, उसमें करुणा जाग गई, एक दया भाव जाग गया, और उस करुणा की वजह से, करुणा के द्वारा उसने क्या किया, उस शिकारी ने कपोता को, माने कबूतर के जो पत्नी थी कबूतर की, उसको, कपोता को पिंजरे से, पिंजरे के बंधन से मुक्त किया. तदा पति विरह पीडिता कपोतापि अग्निम प्रविष्टवती. तदा, तेव्हा, पतीचा विरह झाल्यामुळे पीडित झालेली ती कपोता, ती कबुतरीण, अपि म्हणजे सुद्धा, अग्निम प्रविष्टवती, तेव्हा पतीच्या पासून विरहाने पीडित झालेली ती कबुतरीण सुद्धा अग्नीमध्ये प्रवेश करती झाली, म्हणजे तिने अग्नीमध्ये प्रवेश केला. तब पति की विरह से पीड़ित हुई उस कपोता ने अग्नि में प्रवेश किया. एतद् दृष्टवतः व्याधस्य मनसः परिवर्तनम जातम. हे बघणाऱ्या व्याधाच्या म्हणजे त्या शिकाऱ्याच्या मनामध्ये मनाचं परिवर्तन झालं. ये सब देखने वाले देख रहे उस शिकारी के मन में परिवर्तन हो गया, उसका मन परिवर्तन हो गया. एतादृशाः पक्षिणः अपि धर्माचरणं कुर्वन्ति. यासारखे पक्षी सुद्धा, अशा प्रकारचे पक्षी सुद्धा धर्माचं आचरण करतात बा. इन प्रकार के पक्षी जो है ये भी धर्म का आचरण करते हैं भाई, कि अतिथि आए तो उसका आतिथ्य सत्कार पूरे दिलो जान से करना चाहिए. ये पंछी भी जानते हैं. अहम तु अन्येषां प्राणिनां प्राणानां अपहरण कुर्वन् अधर्मेण जीवामि. अहम तू, मी तर, अन्येषां प्राणीनां, दुसऱ्या प्राण्यांच्या, प्राणानाम अपहरण कुर्वन, दुसऱ्या प्राणांचे अपहरण करून, अधर्मेण जीवामी, अधर्माने जगतो. मी तर दुसऱ्या प्राण्यांचे प्राण हरतो है ना, आणि त्यांच्या प्राणांचं अपहरण करून, त्यांचे प्राण घेऊन, अधर्मेण जीवामी, अधर्माने जीवन जगतो. मैं तो अन्य प्राणियों के प्राणों का हरण करके अधर्म से जीवन जीता हूं. एतत् अनुचितम, हे अनुचित आहे, अयोग्य आहे. इति चिंतयित्वा, असा विचार करून, सह व्याधः अपि, त्या शिकाऱ्याने सुद्धा, अग्निम प्रविश्य, अग्नीमध्ये प्रवेश करून, प्राणार्पणं कृतवान, प्राणार्पण केले. एतत् अनुचितम, ये अयोग्य है, ये अनुचित है, ये अच्छा नहीं है. इति चिंतयित्वा, ये सोचकर, सह व्याधः अपि, उस शिकारी ने भी, अग्निम प्रविश्य, अग्नि में प्रवेश करके, प्राणार्पणं कृतवान, प्राण को अर्पण कर दिया. अनंतरम ते त्रयः अपि स्वर्गं गतवन्तः. त्यानंतर ते तिघही स्वर्गात गेले. उसके बाद वो तीनों भी स्वर्ग को गए, माने मुक्ती मिली उनको. चला, तर गोष्ट संपलेली आहे. कोणाला काही समस्या आहे का? नाही मॅडम. हरिओम. आता आपण यातलं थोडस काही व्याकरणाचा भाग बघूया. चालेल. आता बघा, पहिल्या परिच्छेदामध्ये तिसरी ओळ आली, ताम कपोताम पैंजरे स्थापयित्वा. स्थापयित्वा मध्ये स्था धातू आहे आणि त्वा प्रत्यय लागलेला आहे. त्वांत अव्ययाचं रूप आहे. गतवान, गतवान मध्ये बघा गमगच्छ धातू आहे आणि तवतू प्रत्यय लागलेला आहे. आता बघा इथे आपलं दुसऱ्या परिच्छेदामध्ये, बाकी तर कळलं असेल, उक्तवान मध्ये तसंच
उच्च वच धातू आहे, तवतू प्रत्यय आहे. वासम करोति तम अहम शरणं गतः अस्मि. गतः म्हणजे गेलो है ना. तर गतः इथे गमगच्छ धातू आणि त प्रत्यय लागलेला आहे. सह माम रक्षतु, रक्षतु रक्षा करो, तो माझी रक्षा करो. तर रक्षतु रक्ष धातू आहे आणि हा लोट लकाराचं रूप आहे. लोट लकार मध्ये प्रथम पुरुष एकवचन. आसित मध्ये असं धातू आहे आणि लंग लकाराचं रूप आहे, प्रथम पुरुष एकवचन. हे तर आपलं झालंच आहे आधी बऱ्याचदा. आता बघा परिच्छेद चौथा, याच्यामध्ये परत चिंतयतू आलंय, करोतू आला आहे. आता हे काय आहे, चिंतयतू मध्ये चिंत धातू आहे आणि चिंतयतू, करोतू, खादतू, पिबतू. आता बघा खालचा पाचव्या परिच्छेदामध्ये तिसरी ओळ आहे, दूरी करोतू. हे काय आहे, तर हे लोट लकाराचे रूप आहे, म्हणजे आज्ञा दिली आहे एक प्रकारची. दूर करो, सत्कारम करो तू सत्कार करो, चिंतयतू चिंतन करो, मा चिंतयतू चिंतन करू नको, असं म्हणजे ऑर्डर दिल्या. रक्ष तू रक्षा करो, लोट लकाराचे रूप आहे प्रथम पुरुष एकवचनाचे. तसंच पाचव्या परिच्छेदामध्ये आनीय दुसरी ओळ आहे, सह अंगारकम आनीय. आनीय आ उपसर्ग आहे, निनय धातू, ल्यप प्रत्यय, ल्यबंत अव्यय इथे आपल्याला दिसत आहे. चौथ्या परिच्छेदामध्ये एक राहिलं होतं, एतस्य सत्कारः भवता करणीयः. पाचवी ओळ आहे चौथ्या परिच्छेदात बघा, एतस्य सत्कारः भवता करणीयः. करणीयः या ठिकाणी क्रू धातू आहे आणि अनियर प्रत्यय लागलेला आहे. शुष्कैहि पर्णैहि, पाचव्या परिच्छेदात दुसरी ओळ बघा, शुष्कैहि पर्णैहि म्हणजे शुष्कैहि पर्णैहि. शुष्कैहि हे विशेषण आहे आणि पर्णैहि हे विशेष्य आहे. विशेषण विशेष्य असं आहे ते. शुष्कैहि विशेषण आहे आणि पर्णैहि विशेष्य आहे. आणि विशेषण विशेष्याची विभक्ती एकसारखी चालते, म्हणून इथे तृतीया विभक्ती बहुवचन असं रूप आपल्याला दिसतं. सहाव्या परिच्छेदामध्ये बघा, म्हणजे दुसरा पेज आपला, एतस्मै ह्याला चतुर्थी विभक्ती आहे, एतत् सर्वनाम पुल्लिंगी. चतुर्थी विभक्ती एकवचन, एतस्मै. एतद सर्वनाम आहे पुल्लिंगामधलं. त्यानंतर एवं चिंतयित्वा, चिंत धातू, त्वा प्रत्यय, त्वांतव्य. आता बघा इथे परत आलाय तिष्ठतू. एवं चिंतयित्वा वाल्या परिच्छेदामध्ये बघा दुसरी ओळ आहे, भवान एकम क्षणम तिष्ठतु. तिष्ठतु इथे परत लोट लकार आहे, स्था तिष्ठ धातू, लोट लकार, आज्ञा या अर्थी, प्रथम पुरुष एकवचन. इदानीं भवते आहारं सिद्धं कृत्वा ददामि. कृत्वा, कृ धातु, त्वा प्रत्यय, गन्तव्य. प्रविष्टवान, प्र अधिक विष धातु, क्तवतु प्रत्यय. नाही होत काय झालं, ठीक आहे. मम मांसम व्याधः खादतु. खादतु इथे पण खाद धातू आहे, लोट लकार, प्रथम पुरुष एकवचन. आपल्याला इथे लोट लकाराची बरीच रूपं मिळाली. कृतवान, कृ धातू, क्तवतु प्रत्यय. प्रविष्टवती, प्र अधिक विष धातू, क्तवतु प्रत्यय पण स्त्रीलिंगामध्ये. आता बघा शेवटचा परिच्छेद आहे,
एतादृशाः पक्षिणः अपि धर्माचरणं कुर्वन्ति. दुसरी ओळ आहे कुर्वन्ति. क्रू धातू अंती प्रत्यय आहे आणि हा अंती प्रत्यय लट लकार वर्तमान काळाचा प्रत्यय आहे. प्रथम पुरुष बहुवचन. करोति, कुरुतः, कुर्वन्ति असं चालतं. तर जीवामी हे पण लट लकाराचाच प्रयोग इथे केला आहे, वर्तमान काळाचा. उत्तम पुरुष एकवचन आहे जीवामी, लट लकार. शेवटची ओळ बघा परिच्छेदातली शेवटच्या काय आहे, एतत् अनुचितम इति चिंतयित्वा सह व्याधः अपि अग्निं प्रविश्य अधिक विष धातू ल्यप प्रत्यय ल्यबंत अव्यय प्रविश्य. शेवटी आहे गतवंतः गमगच्छ धातू तवतु प्रत्यय प्रथमा विभक्ती बहुवचन. गतवान, गतवंतौ, गतवंतः पुल्लिंगात चालतं. प्रथमा विभक्ती बहुवचन गमगच्छ धातू. कुणाला काही समस्या आहे का इथपर्यंत? सगळं समजलंय? हो हो. चला मग मी काही प्रश्न विचारते, उत्तर देण्याचा प्रयत्न आहे. आपल्याकडे एक 7 मिनिटं वाचले आहेत है ना. तर सह व्याधः कीदृशः आसीत्? हरि ओम. व्याधः कीदृशः आसीत्? कशा प्रकारचा होता तो शिकारी? कोणीतरी उत्तर द्या ना. हरि ओम. माझा आवाज येतोय? हा. सह अतीव दुष्टः निष्करुणः च आसीत्. है ना, 2 विशेषण आले की नाही व्याधासाठी, दुष्ट आणि निष्करुण. सह व्याधः दुष्टः निष्करुणः च आसीत्. ईदृशचा अर्थच होतो कशा प्रकारचा. सह व्याधः कुत्र जालं प्रसारितवान्? सह व्याधः वनम जालम वने जालं प्रसारितवान्. कुत्रचं उत्तर नाही. वने वने जालं प्रसारितवान्. त्याने वनामध्ये जाळं पसरवलं. कृपया अनम्यूट करून एकच जण उत्तर द्या, कारण नाही तर मग तो गोंधळ होऊन जाईल ना. जाले का पतिता? जाले एकः कपोतः जाले एका हा पतिता. कपोता आहे ना. एका कपोता, विसर्ग नाही लावायचा. एका कपोता स्त्रीलिंगी आहे की नाही. कपोताहा म्हटलं तर मग खूप साऱ्या कबुतरीन होतील आणि इथे एकच कबुतरीन आहे म्हणून कपोता. तर एका कपोता जाले पतिता. कपोताहा एकाहा असं करायचं नाही, नाहीतर ते बहुवचनात चाललं जाईल ना कपोताहा असं. खूप साऱ्या कबुतरीन होऊन जातील मग म्हणून. अकस्मात किम आरब्धा? अकस्मात किम आरब्धा? अकस्मात वृष्टि आरब्धा.
बहु उत्तमम्। भीतः व्याधः आश्रयम् अन्विष्यन् कस्य अधः आगतवान्? भीतः व्याधः आश्रयम् अन्विष्यन् कस्य अधः आगतवान्? महत् वृक्षस्य कस्यचित् महावृक्षस्य अधः आगतवान्. कारण महावृक्षस्यचं तिथे मग कस्यचित थोडं विशेषण होतं. कस्यचित महावृक्षस्य अधः आगतवान्. कपोता पतिं किम् उक्तवती? यदा कपोतः पञ्जरे पत्नीं दृष्टवान् तदा कपोता पतिं किम् उक्तवती? हरि ओम. मॅडम माझ्याकडे पुस्तक नाही आहे आणि बाजूला प्रोग्राम चालू आहे ना, त्याच्यामुळे ते पाहू फोन बघतोय असं. अस्तु, शृणोतु. यदा कपोतः पत्नीं पञ्जरे दृष्टवान् तदा कपोता पतिम् उक्तवती, भोः कान्त, इदानीम् एषः व्याधः शीतार्तः क्षुधार्तः च सन् अस्माकं गृहम् आगतवान् अस्ति. एतस्य सत्कारः भवता करणीयः. व्याधः मां बद्धवान् इति भवान् मा चिन्तयतु. एतस्य सत्कारं करोतु इति. हा, अस्तु. आहारं सिद्ध्यर्थं कपोतः किं कृतवान्? व्याधस्य कृते आहारं सिद्धं कर्तुं कपोतः किं कृतवान्? तर्हि आहारं सिद्धं कर्तुं कपोतः स्वयं अग्निं प्रविष्टवान्. अस्तु, कथा समाप्ता. अधुना शान्तिमन्त्रेण समापयामः. सॉरी. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. अस्तु. अग्रिमे शुक्रवासरे साक्षात् 8 वादने पुनर्मिलामः. निश्चयेन सर्वे आगच्छन्तु. नूतना कथा पाठयिष्यामि. पुनर्मिलामः. शुभरात्रिः. शुभरात्री. पुनर्मिलामः.